नमस्कार, भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत। आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे। भिवंडी तालुक्यातील अंजूर फाटा सह्याद्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कार्यक्षेत्र पूर्ण ठाणे जिल्हा यांची अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा संचालक मंडळाच्या उपस्थितीत पार पडली। संचालक मंडळ संस्थापक अध्यक्ष विश्वाजी थळे, उपाध्यक्ष अरुणजी पाटील, डी.के. म्हात्रे, प्रमोद पाटील, सुदाम भोईर, सौ स्नेहा कारेकर, सौ सुरेखा जाधव, मोहन गायकवाड, चक्रधारी पाटील, स्वराज्य तोरणचे डॉक्टर किशोर पाटील, सौ वैजयंती थळे, नितीन पाटील, मुकादम मॅडम, लताताई पाटील, संध्या भोईर इतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व मान्यवरांच्या हस्ते विशेष अतिथींचा सन्मान सत्कार तसेच वसुली प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला। संस्थेचे अध्यक्ष विश्वाजी थळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व सभा संपन्नात आली। मान सन्मान आपले प्रमुख मार्गदर्शक यांचे देखील प्रमुख मार्गदर्शक नितीन पाटील साहेब या आपल्या भिवंडीतील पतसंस्थेचे ठाणे जिल्हा पतसंस्था फेडरेशन यांच्या मार्फत आपल्याला विशेष वसुली विक्री अधिकारी लाभले असे उमेश सोनवणे साहेब यांचा देखील मी या ठिकाणी याच्यातील सन्मान करू इच्छितो। त्याची लिलावाची प्रोसेस परंतु सक्तीच्या कारवाईला आपण याच्यातील सन्मान करतोय। करून सर्वानुमते मंजूर करून कायम केले। सुस्तक श्री भूषण नंदकुमार वधे, अनुमोदक श्री सुनील गोपीचंद माले हे करतील। एवढा नफा वाटणी उपलब्ध आहे। नफ्याची वाटणी खाली प्रमाण व्हावी अशी शिफारस संचालक मंडळ करीत आहे। विनंती करतो की आपण इतर करतो आणि आता प्रदीर्घ अनुभव करंट आयोजन सर्वाधिक जी अपेक्षा असते ती सावध शाखेकडून असते आणि याच्यातील सन्मान करतोय। यापुढे श्री शिवाजीराव शिंदे साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील। दिवस आम्ही काम करत असतो आणि 365वा हा दिवस तुमचा असतो। त्यामुळं या सभेमध्ये मगाशी थळे साहेब मला बोलले की अनेक लोकांना आम्ही कर्ज दिले, काही लोकांना डिपॉझिट दिलेले आहेत, डिपॉझिट ठेवून घेतलेले आहेत, त्यांना काही वेळ प्रसंगानुसार त्यांना जी कर्ज उभारणी करून दिली आहे ते त्यांनी निदान किमान हे लोक या सभेला हजर राहायला पाहिजेत अशी त्यांची अपेक्षा आहे। आणि मग उपस्थिती कमी दिसली की संचालक मंडळाला असं वाटतं की बाबा आज उपस्थिती कमी आहे म्हणून त्याला हजर राहायची काही आवश्यकता नाही असा मी घेतलेला त्याचा अर्थ। तर सहकारी मित्रांनो, सहकाराबद्दल थोडं बोलावं असं वाटतं। आयुष्यामध्ये जर त्याच्या जीवनाची आणि आयुष्याची प्रगती करायची असेल तर सहकाराशिवाय तरुणोपाय राहणार नाही हा माझा सिद्धांत आहे। श्री साईनाथ आत्माराम पाटील, परीक्षित जयराम पाटील, डॉक्टर मार्केटिंग बोलली की सिग्नेचर श्री गुरुनाथ टेलवर शाखेचे ठेवीदार आहेत, कमल कौशिक वाघ, कलिनगर शाखेचे शाखाधिकारी श्री राजेश राधेश्याम व्यासपीठावर उपस्थित राहण्यासाठी विनंती करत आहे। यांचा सन्मान होत आहे। त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केंद्र शाखा
त्यानंतर पाटील अंजोडे 2,39,00,000 महेश एक नव्हती की हे आकडे एवढे होते माझ्या समोर. श्याम जाधव एक असाच अनाहूतपणाने सह्याद्रीला जॉईन झालेला मुलगा. म्हात्रे साहेब आणि मी इथं बसून त्याच्या कलेक्शनचा हिशोब करत होतो की वर्षाला 18 लाख रुपये त्याच्या घरामध्ये पडतात. एकत्र आलो म्हणून आणि सह्याद्री म्हणजे एकमेकाच्या खांद्यावर हात ठेवून पुढे जायचं आहे. एकाने दुसऱ्याला वर ओढायचं आहे. काही ठिकाणी पाय खेचण्याचे कार्यक्रम चालतात, परंतु तुम्ही हात धरून त्याला वरती ओढा. वरती ओढलेला माणूस निश्चितपणाने भविष्यामध्ये तुमच्यासाठी कामी येईल. तुमच्या ताज हा एवढा मोठा आपण जो काही म्हणजे जगन्नाथाचा रथ ओढलेला आहे, भविष्यात आपल्या पश्चात हा रथ ओढणारी माणसं तयार करायला पाहिजेत. ती माणसं निर्माण व्हायला पाहिजेत. आणि म्हणून एकमेकाच्या मनामध्ये आपल्या त्याच्याबद्दल आपल्या एकरूप होईल. आणि जेव्हा श्वास एकरूप होतो तेव्हा माणूस खूप पुढच्या म्हणजे प्रवासाच्या पलीकडे जातो. आणि म्हणून या सगळ्यामध्ये एकमेकावरचा विश्वास ही फार मोठी गोष्ट आहे. आपल्यासोबत आपल्याबरोबर अनेक पतसंस्था निर्माण झाल्या, परंतु तिथे म्हणजे कर्तृत्ववान माणसाला काहीतरी मिळालं पाहिजे, त्याला पुढे नेता आला पाहिजे, त्याची आपण सोबत केली पाहिजे, ते संगत केली पाहिजे. असं काही ठिकाणी घडलं नाही. काही ठिकाणी आडनावांवर अध्यक्षपद द्यायचे ठरले. मनामध्ये सुखावतो. ती संस्था भले जास्त नाही, एक 5-50 लाखाचा जरी व्यवहार केला तर तेवढी लोक आपल्या रांगेतनं कमी होतील, तिकडे जातील. आणि दुसरं वाक्य होतं की वसूल करताना बापाच्या धाकानं वसूल करा. गेली 30 वर्ष आम्ही माया पेरत आलो आणि एवढी माया पेरली की त्या मायेच्या वाफेतून कडवटपणा जाणवायला अधिकार चालू होतात. आणि त्यांच्या अधिकाराने बऱ्याचशा गोष्टी इथं म्हणजे शक्य झालेल्या आहेत. याच्याही पुढे शक्य होतील. आणि म्हणून गेल्या 2-3 महिन्यापासून मी लोकांना फोन करतो, मेसेज पाठवतो की तुम्हाला सांगण्याची, तुम्हाला बोलण्याची, तुम्हाला शिकवण्याची परिसीमा झालेली आहे. आणि ज्या दिवशी माझे अधिकार मी एवढं तू कुठं आहेस, तर तुम्ही घरी आहे. मी तू रांजोळी नाक्यावर आहे, तिथे मी तुला भेटेन. दुसऱ्या दिवशी रिकव्हरी आहे, पोलीस बंदोबस्त आहे, कोर्ट कमिशनची माणसं नाही, ते मला काही माहीत नव्हतं. हे धड इकडनं पण माहीत नव्हतं, तिकडनं पण नव्हते. पण अशक्य काहीच नाही, शक्य प्रत्येक गोष्ट आहे. तुमच्याकडे प्रामाणिकपणा पाहिजे. मान्यवर मार्गदर्शक, विशेष वसुली अधिकारी आणि जी वकील मंडळी आमच्या सोबत असतात, कायदेशीर तरतुदींमध्ये आम्हाला सहाय्य करणार, या सर्वांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. सह्याद्री परिवारातील प्रत्येक सभासदाच्या प्रती आदरभाव, कृतज्ञता व्यक्त करतो, धन्यवाद अदा करतो.